आता मी बनवते आहे चकली. आता वाजले आहेत 12:30. आता मी चकली बनवणार गरमागरम आणि चकली खाणार सुद्धा मस्त. हाय गाय, सगळ्यांना हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. मी आधी तिचा ब्लॉग बघितला, ती असं बोलत होती, सो मी तेच कॉपी केलं. बाहेर दिवाळी आहे, सगळे फटाका फोडतात, प्लस पाऊस पण पडतोय. काहीतरी म्हणजे कपडे घाण होणार लिटरली बाहेर गेलो तर. तर आहे शॉपमध्ये. आज लक्ष्मीपूजन असून मी सकाळपासून म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतची माझी ड्युटी आहे. कारण माझे जे फ्रेंड्स आय मीन जे माझ्यासोबत आहेत ना, त्या दोघांनी पण सुट्टी घेतली अचानक. सो मला करावं लागतं. मी ठरवलेलं मस्त आहे की घरी म्हणजे मॉर्निंग करून संध्याकाळी घरी जाईन. मस्त आहे की फटाकडे फोडायला जाईन, पूजा करेन घरी वगैरे. काही म्हणजे जसं विचार केला तसं झालंच नाही. भैया दोघांनी, एकाने तर कालच सांगितलं, आरतीने तर काल सकाळी अचानक म्हणजे ती 12चा टायमिंग आहे तिचा यायचा. तिने 11:30 वाजता तिच्या मम्मीने फोन केला आणि बोलते की मी येत नाही आहे. आय मीन आरती येणार नाही, आरतीला बरं नाही आहे. असं डोकं आऊट झालेलं, एवढा राग आलेला ना. बट बोली जाऊ दे आता, काय करणार, बरं नाही आहे तर. सो इग्नोर केलं. तसं पण मी उद्या नाही परवा नेरळला जाणार आहे. सो मी उद्या आय मीन सॉरी यार, म्हणजे मी परवा सुट्टी घेणारच आहे. पण मला जाऊ दे, एक दिवस करते. पण उद्या पण मला मॉर्निंग करावं लागेल, कारण मी उद्या नाईट 9-10च्या लोकलनी जाणार. मस्त एन्जॉय करणार. रानूचा बड्डे आहे. मी खूप एक्साइटमेंटमध्ये आहे. मला जर असं झालं मी कधी जाते. माझी तर इच्छा आहे, आत्ता मला जर कोणी बोललं ना की जा भाई, डायरेक्ट मी निघून जाईल. बट उद्याच जाईन, बघू. मी माझ्या भावाला बोलले माझ्यासोबत चल. आय मीन मी त्याला परवाचा प्लॅन सांगितलं होता, उद्याचा नाही सांगितला. बघू, मी एकदा रानूसोबत कन्फर्म करते की ह्याला घेऊन आत्ता येऊ का त्याला नंतर बोलू. जसं ती बोलेल तसं मग जाणार. मी आज फर्स्ट टाइम ब्राऊन लिपस्टिक नाही लावली. म्हणजे हा न्यू शेड आहे पेन्सिल लिपस्टिकमध्ये. हा मी ट्राय केला. त्यामध्ये पण थोडासा ब्राऊन माझा जो डेली मी यूज करते तो मिक्स केला आहे. तरी पण हा जरा वेगळा काहीतरी छान वाटतं एकदम. लेन्स पण लावलीत. हे आमचं शॉप एवढं खराब झालं आहे, नाहीतर एवढे भारी भारी मस्त फोटो काढले असते. तरी मी आता टाइमपास करत मे बी मी 150 काहीतरी फोटो क्लिक केलेत. त्यात पण काही चांगले आहेत, काय मस्त स्टोरी वगैरे टाकायची. मी स्ट्रेटनिंग मशीन आणली होती स्ट्रेटनिंग करायला. ॲक्च्युली मी दुपारी स्ट्रेटनिंग केले, बट ते एवढे काही राहिले नाही असे दिसत आहेत. केले बऱ्यापैकी झालेले. रिटर्न मी झोपली ना दुपारी, त्यामुळे ते नंतर आउट. बाय गाईज. दाखव मला डिझाईन कशी आहे. मला पण दाखव बरं. तुला कशाला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे ना ते. बरं मी तुझ्या बड्डेला चांगला केक आणलेला ना, शॅम्पेनचा केक. नानूने तोच केक खाल्ला. हा, नानाने तोच केक खाल्ला. कोणी? तर मी तुला दाखव ना नानाची व्हिडिओ. मागे घेऊ का? निघल. मला वाटलं त्या अय गुरु, गुर्या दाखव ना. गुर्या कोण बोलले त्याशी? तुझी आत्या बोलली ना गुर्या.
उद्या पडशील पडशील का पडशील पत्र काय रानू चाललंय. यार, एवढ्या चांगल्या व्हिडिओ मध्ये घाण केलीस. तर गाईज माझा आज बर्थडे आणि तुम्ही मला तो जुना ड्रेस का घातलाय. माझं आउटफिट आहे पण माझ्या मम्मीला सोडायला चालली आम्ही मामांच्या इथं. मग तिला सोडू, मग आम्ही आमच्या नेरळला येऊ आणि फिर होगा जश्न. आणि माझ्या मम्मीची माझी एवढी भांडण झाली ना, मी ना फ्लावर पावडर डोक्यात घातला हो माझ्या. अख्खा डोका एक साईडचा जड झालाय, सुजलाय माहिती, सुजलाय ना दीदी, दीदीने हात लावला आमचा. म्हणजे अख्खा इथून ना, म्हणजे एवढी भागा की सुजले आता. आणि मी केस धुतले ना, मी काल फार्म हाऊसला गेलेली, मी घरी येऊन केस विस धुतली. आता मला एवढा त्रास होतोय. बड्डे म्हणाव या इथे दुःख म्हणाव. तर तुम्ही बोलाल तुला ते करून काय भेटलं का, काय भेटलं तर नाही, पण मी घेऊन राहणार आहे. जस्ट टू वेट अँड वॉच. नाहीतर मी ह्याच्याकडून घेणार आहे, या माणसाकडून. दाखवलं माणसाला तन्मय मला फोन घेऊन देणार नक्कीच. हा बघा, कधी देईल, कधी ना कधी देईल, पण देईल. बापू नक्की बोलला तिथं जाऊन दे, नाही दिला तरी आपलं मित्राचं मन मोठं. समाधान. हा असंच. आता आम्ही चाललो आहे, मी बदलापूरमध्ये आमच्या विशाखाला सोडणार नाही आम्ही, फक्त मम्मीला सोडणार आहे. डायरेक्ट दरवाजा लागायला करत नाही असं नाही करायचं, असंच करणार. नाही 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 नाही. विनाकारण स्वतःला त्रास करून घेतला ह्या पोरीने, काही गरज नसताना. हात लाव ना. आणि आता डोकं चेक करत बसते सारखी. थोडस नाही, असं इकडून बघ ना. हे असं काय बोलतो रे तुम्ही माझ्या नाही बोलेल लग्न करायला जाऊ, मग नकोच मला अशी. मी तर मी बरं काय ना 15-1 लाख रुपये म्हणतात तिथं लाई घालतो मी. 15-1 लाख रुपये, वा. आज सोड मला अख्खा पाठ. मला पागल करते लिपस्टिक तुझ्या ओठाची, बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते का. माझ्या आई बाबांना सांगणार काय, दूर मला बघायची गरज नाही. आई बाबांना सांगणार काय, दूर मला बघायची गरज नाही. कारण तुझ्या लाखात एक चॉईस केली हो. तू पण माझी जानू, मी तुझं मजनू का. तू पण माझी जानू, मी तुझं मजनू का. पण माझी जानू, शिवायचा रस्ता मला पाठी चल इथून. इथून फुटून गेला ऍपल पण लागतो. आम्ही घरी जायच्या अगोदर आम्ही आलोय विव्यानाला. मे बी रानूला गिफ्ट आहे, आय थिंक. बघू आता. आम्ही मॉलला आलेलो आहे. म्हणजे मी तिचं हँडल करते, तिला लाज वाटते, तर मी ना मला लाजच नाही. कशाला लाजलं पाहिजे. तर आम्ही आता विवियाना मॉलला आलो आहे. तिचं नाव चेंज केलं आहे, बट इट्स स्टील विवियाना मॉल फॉर अस. ओके बाय गाईज. माझा मूड एकच स्पॉटला आम्ही जाणार. हा मग एक काम करा, तुम्ही ऑटो मारा कुठून तरी. तिथून जवळपास नाश्ता करा. नाही नाही पण इथे येऊन गेली आजीला वाईट नाही वाटणार का. आजीच्या पाया पडायची पद्धत असते आमच्याकडे. गाईज आम्ही गेलो होतो विव्यानाला, बट आता आम्ही रिटर्न आलोय उपवनला. हे गाईज. थांब घेते तुला. बोल. तर गाईज आम्ही आता उपरला आलो आहे. मला भूक लागली, जाम भूक लागली. आता आमची गाडी
गाईज आम्ही आता फोनला आलो आहे, आम्ही ते नाश्ता करू. नाश्ता लाईक तिथलं काहीतरी क्यूट कुठ नाही असं छान मोमोज अँड Yeah. आपण खाऊया. मम्मी किती भिकार झाली. कितने जने 4. हाँ दो दो सर शेक. हा बाई. मैसूर मसाला ते सगळे ऑर्डर देत आहेत. अच्छा अच्छा फ्रेंच फ्राइज देख लीजिए ना फ्रेंच फ्राइज है गाईज आम्ही इथे उपवनला आलो तो मोमोज वगैरे ट्राय करायला आणि खायला. इथे आमचं 1K झालं आहे. बडबडत नाही आहे. ब्लॉग आत्या गेले तिकडे फोटो काढायला. आत्या काय ऐकत नाही आहे अजिबात. आत्या कधी येईल आता काही माहीत नाही. तुम्हाला दिसते आत्या तिकडे उभी आहे फोटो काढते सेल्फी. बिकॉज ते आम्ही बसलो तेव्हा ते लाईटिंग नव्हते लागले. आता ते लाईटिंग लागले खास त्याच्यासाठी आत्ता तिकडे उभी राहिली एवढा वेळ. मे बी व्हिडिओ कॉल केला है. और ये देखो खा पी के एकदम आराम से जाने के लिए निकले हैं. कब जाएंगे यहाँ से ऐसा हुआ इन लोगों को. आमच्यासोबत आली भवाने और मेरे मला भवानी नको बोलूस. मी तुझी बहीण आहे छोटी. अरे माझी भवानी. भवानी नको बोलू. बर्थडे गर्ल आहे म्हणून तिला काही बोलत नाही मी. इथे ह्यांना खूप जायची घाई आहे म्हणून. हां आत्याला माहिती आहे ह्यांना जायची खूप घाई आहे म्हणून आता मुद्दामून टाइमपास करते. काय बोलतात सुट्टा पैसा नाही आहे. मला बोलते मला दाखव आणि आता मला बोलते माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. बघताय कशी बहीण आहे माझी हलकट झाली. डायरेक्ट विंडो चुप रे. ऑटो तर भेटले बट आता लेट होणार आहे जायला आणि रिटर्न कधी येणार ते पण माहीत नाही आहे. मेन म्हणजे आता ट्रॅफिक असेल नसेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे. माझ्या फोनला एकतर चार्जिंग नाही. मी कितीतरी वेळा बोलली चार्जिंगला लाव फोन नाही लावला माझा फोन चार्जिंगला लास्टपर्यंत. हां उधर अच्छा नहीं बनाया टेस्ट नहीं होगा. हां उधर अच्छा नहीं बनाया टेस्ट नहीं होगा. गाईज आता आम्ही फटाकडे फोडायला चाललोय. त्या पोराने किती फटाकडे घेतलेत बघा. दाखव बॅग दाखव बॅग. याच्याकडे बघून असं वाटतं हा गावाला चाललाय पण नाही. हे फटाकडे घेऊन आम्ही चाललो होतो फटाकडे फोडायला. कधी आता मी मधुरच्या घरातून निघाले. आता आम्ही घरी चाललोय. काकी आणि मी घरी चाललोय. घरी गेल्यावरती थोडंसं मी व्हिडिओ शूट करणार आणि एंड करणार. बिकॉज मी 2 की 3 दिवसाचा ब्लॉग म्हणजे जे व्हिडिओ आहे ना ते एका ब्लॉगमध्ये एडिट करणार आहे. म्हणजे कारण मी छोटेच एडिट करणार बिकॉज मी छोटेच व्हिडिओ हे केलेत. सो हा लिटरली आमचा इथे मैदानात सिगरेट पितोय. मैदानात कधी मैदानात सिगरेट पितोय हा पूर्ण अरे अंगावरती लाज लज्जा सोडून दिली ह्या पोराने. लाज लज्जा म्हणजे ॲटलिस्ट त्याला भाची झाले तरी एक दिवस नाही प्यायची तरी प्यायचीच ह्याला सिगरेट. हा माझा ब्लॉग आहे. हा यूट्यूबला नक्कीच बघायला भेटेल. सब्सक्राइब करो, लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो. शेयर भी करो.
वरती घे. हा बस वरती घे. बस तसंच ठेव.